वेळ व कामाचे उत्तम नियोजन करूनच प्रत्येक गृहिणी स्वतःला परफेक्ट बनवत असते। आजच्या टिप्सला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। 1. नियमितपणे रात्रीचे खरकटे भांडे रात्री स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे होण्यासाठी ठेवावे। 2. ओले भांडे कधीही लगेचच मांडणीला लावू नये। पाण्याचे सर्व डाग मांडणीला पडतात, म्हणून भांडे कोरडे झाल्यावरच मांडणीला लावावे। 3. रात्री झाडू मारल्यावर झाडू व कचरा गोळा करण्याची सुपली एकाच जागी ठेवावी, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपणास सापडावी लागत नाही। 4. कॉमन वॉश बेसिन नियमित रात्री स्वच्छ धुवून साफ करावे। असे केल्याने सकाळी उठल्यावर आपणास खूप जास्त फ्रेश वाटते। 5. नियमितपणे रात्री फ्रीजचे सेटिंग चेक करून सेट करावे, कारण घरातील लहान मुलं चुकून बटन फिरवतात, त्यामुळे चेक करणं गरजेचं आहे। 3 ते 4 दिवसांच्या गॅपने एक रात्रभर फ्रीज बंद करून ठेवावे, त्यामुळे फ्रीजमध्ये अतिरिक्त बर्फ जमा होत नाही। 6. रात्रीच दुसऱ्या दिवशी सकाळी लागणारे घरातील सर्व माणसांची कपडे म्हणजे टॉवेल, इनर, रुमाल, स्कूल युनिफॉर्म जागेवर घडी करून ठेवावे, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी कपडे सापडत नाही असा गोंधळ होत नाही। 7. दूध नेहमी सकाळी व रात्री मंद गॅसवर तापवून ठेवावे। दूध तापविल्यामुळे खराब होण्याची शक्यता कमी असते। दूध स्वच्छ भांड्यात काढून ठेवावे। दूध काढण्यासाठी 2 पातेले निवडावे। नियमितपणे त्याच पातेल्यात दूध काढावे। तसेच त्या भांड्यांमध्ये इतर कोणतेही पदार्थ म्हणजेच भात, भाजी, मसाला काढून ठेवू नये अथवा शिजवू नये। 8. किचनमध्ये भांडी किंवा हात किंवा किचन ओटा साफ करण्यासाठी वेगवेगळे कपडे ठेवावे। यातील वापरलेले कपडे नियमितपणे स्वच्छ धुवून किचनमध्येच घडी करून ठेवावे। 9. दुसऱ्या दिवशी जी भाजी करायची असेल ती आदल्या दिवशी रात्रीच निवडून ठेवावी। 10. भाजीसाठी लागणारा मसाला रात्रीच तयार करून ठेवावा। कधी कधी अचानक लाईट जाते, त्यावेळी आपल्याला ही सवय नक्कीच फायदेशीर ठरू शकते। 11. 8 दिवस पुरेल इतके मसाले मसाल्याच्या डब्यात भरून ठेवावे। त्यात लाल मिरची पावडर, काळा मसाला, हळद, जिरे, मोहरी, जिरेपूड, धनेपूड, कांदा लसूण मसाला यांचा समावेश असावा। 11. खाण्याचा सोडा, हिंग पावडर, वेलचीची पावडर ठेवलेल्या बरण्या पदार्थ करताना पटकन घेता येईल अशा ठिकाणी ठेवाव्या। 12. किचनमधील चाकू, विळी, चॉपिंग बोर्ड वापरल्यावर स्वच्छ धुवावे व लगेच सुती कपड्याने कोरडे करून ठेवा, त्यामुळे त्यांना गंज चढत नाही। 14. रात्री झोपताना एकदा आठवण करून किचनमध्ये पदार्थ काढून ठेवलेले भांडे नीट झाकलेले आहे की नाही हे चेक करावे। तसेच गॅस रेग्युलेटरचे बटन बंद केलेले आहे की नाही याची देखील खात्री करून घ्यावी। 15. लसूण सोलताना वाटीभर सोलून ठेवावा। भाजीला फोडणी देताना आपण त्याचा वापर करू शकतो। 16. आठवड्यातून एकदा वेळ काढून देवपूजेसाठी 10, 20, 25 दिवस पुरतील इतक्या कापसाच्या वाती व फुलवाती तयार करून ठेवाव्या। देवघरात माचीस, कापूर, धूप, अगरबत्ती, हळद, कुंकू, अष्टगंध, दिवा लावण्यासाठी तेल, तांदूळ या गोष्टी त्यांच्या जागेवर नीट ठेवाव्या। दिव्यातील तेल सांडून खाली तेलकट डाग पडू नये यासाठी एक डिश दिव्याखाली ठेवावी। अगरबत्ती लावण्यासाठी स्टँडचा वापर करत असाल तरी देखील अगरबत्तीची राख खाली पडू नये, म्हणून त्याखाली देखील डिश किंवा पेपर ठेवावा। शक्य असल्यास दररोज 1 वेळा किंवा 2 वेळा दिवसातून एकदा का होईना ताकाचे, दह्याचे सेवन करावे। घरी बनवलेले ताजे दही खाल्ल्याने खोकला किंवा सर्दी होत नाही। आशा करते आजच्या टिप्स नक्कीच तुम्हाला तुमचे नियोजन कामाचे परफेक्ट बनवू शकतात। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।